नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. बातमी महत्वाची आहे आणि महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल कालच वाजल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली प्रत्येक घडामोड ही महाराष्ट्रात किमान 70 विधानसभा मतदारसंघामध्ये परिणाम करणारी असल्यामुळे आपल्याला त्याची तातडीने दखल घ्यावीच लागते. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे नेमके अर्ज किती आलेत? कारण लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपल्याला कोणत्याच पक्षाकडनं आरक्षणाचा लाभ मिळत नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपण एक वेगळी भूमिका घेऊ आणि प्रसंगी, कारण एनडीटीव्हीवरतीच पहिल्यांदा आम्ही हे ब्रेक केलं होतं की एक राजकीय भूमिका मनोज जरांगे पाटील हे घेण्याची शक्यता आहे. आणि मग त्यांनी महाराष्ट्रातल्या मंडळींना आवाहन केलं की तुम्ही माझ्याकडे अर्ज दाखल करा. साधारणतः 17-18 प्रकारचे नियम त्यांनी लावले होते आणि मुख्य त्यातला नियम अर्थात तोच होता की जो व्यक्ती, तो भलेही मराठा समाजाचा नसेल, पण जो व्यक्ती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देईल त्याला मनोज जरांगे पाटील यांच्या संभावित किंवा राजकीय पक्ष किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी मिळेल. तब्बल 800 अर्ज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आले अशी आजची बातमी आहे. आणि या बातमीचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांच्या दृष्टीनं सकारात्मक आणि काही प्रमाणामध्ये त्यांच्यावरती दबाव पण वाढवणार आहे. हे 800 अर्ज कोणाचे आलेले असावेत? कारण एनडीटीव्हीवरती आम्ही जी मुलाखत केली होती त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते की विद्यमान सत्ताधारी पक्षातली सुद्धा मंडळी ही त्यांना रात्री गुपचूप येऊन भेटतात आणि आम्हाला तुमच्याकडनं लढायचं आहे, किमान आम्हाला पाठिंबा तरी द्या असं म्हणतात. आणि हे खरं असू शकतं, कारण ज्या मतदारसंघामध्ये मराठा बहुल मतं आहेत, कारण त्याचा पण क्रायटेरिया मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलाच होता. साधारणपणे त्यांच्या मते महाराष्ट्रातल्या 288 पैकी 130 विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं 50% अधिकचं मतदान आहे. आणि त्याच्यात ते मराठा कुणबी मराठा समाजाबरोबर कोकणातही मंडळींना बहुतेक त्यात गृहीत धरत असावेत. तर असे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये मराठा मतदार हा निर्णायकी आहे. आणि अशा मतदारसंघातनं आपण निवडणूक लढायची तर आपली अडचण होईल असं ज्यांना ज्यांना वाटतं ते सगळे मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटत होते. मग त्यांच्या मते काही माजी खासदार होते, काही माजी मंत्री होते, काही माजी आमदार होते, काही प्रस्थापिताच्या विरोधामध्ये अनेक वर्ष संघर्ष करणारी नेते मंडळी होती, काही सहकार क्षेत्रातली मंडळी होती. अशा मंडळींनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अर्ज केले आणि ते अर्ज केल्यानंतर त्यांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुद्धा आंतरवली सराटीमध्ये काही काळ चालली, त्याच्याही बातम्या झाल्या. पण मध्ये नंतर सगळं थंड होतं. विशेषतः नारायणगडला मनोज जरांगे पाटील यांनी जो दसरा मेळावा घेतला पहिल्यांदाच आणि ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांनी गर्दी केली होती, तर तिथं ते काहीतरी राजकीय भूमिका घोषित करतील. ह्या 800 अर्जांचं काय करायचं याबद्दल ते बोलतील अशी अपेक्षा होती. परंतु एका अर्थाने इच्छुकांचा तिथे भ्रमनिरास झाला. असं म्हणतात की ज्यांना निवडणूक लढायची आहे अशातली मंडळी सुद्धा इथे भरभरून संख्येनं आपल्या समर्थकासह आलेली होती. तिथे मनोज जरांगे पाटील यांनी अशी भूमिका घेतली की मला याबद्दलची जी राजकीय भूमिका घ्यायची आहे ती आचारसंहितेनंतर मी घोषित करेन. अर्थात महाराष्ट्रात काल आचारसंहिता घोषित झाली आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आलेल्या अर्जांचाही आकडा समोर आल्यामुळं आता जरांगे पाटील यांना भूमिका घ्यावीच लागेल. ती भूमिका ह्या 800 अर्जांचं काय करायचं ही असेल. कारण जर त्यांनी ह्या 800 आलेल्या अर्जाबद्दल कुठलाही राजकीय निर्णय घेतला नाही, कारण आता असं स्पष्टपणे दिसतं आहे की त्यांना राजकीय पक्ष स्थापन करण्यासंदर्भात जर त्यांनी काही स्ट्रॅटर्जी किंवा एक रणनीतीचा भाग म्हणून कोणालाही माहिती न होऊ देता एखादा राजकीय पक्ष स्थापन केला असेल, त्याची नोंदणी केली असेल, तर ती महाराष्ट्राला माहिती नाहीये, ते त्यांनी सांगावं लागेल त्यांना. किंवा मग त्यांनी सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे ते जर खरंच अपक्ष उमेदवाराला घेऊन सामोरे गेले तर मग या संदर्भातली सुद्धा भूमिका त्यांना खूप लवकर तातडीनं घोषित करावी लागेल. कारण काल आचारसंहितेचा बिगुल वाजल्यानंतर, निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर अवघे 35 दिवस या उमेदवारांना मिळतात महाराष्ट्रामध्ये. कारण साधारणतः 45 दिवस असतात. 20 नोव्हेंबरला जे मतदान आहे ती तारीख निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक बुधवारची ठेवलेली आहे, कारण मतदानाचा टक्का वाढावा म्हणून. आणि मनोज जरांगे पाटील यांनी पण असं म्हटलंय की महाराष्ट्रातल्या मतदारांनी आणि त्यातल्या त्यात मराठा समाजानं मतदानाच्या दिवशीचा आदला दिवस आणि नंतरचा एक दिवस याकडे लक्ष द्यावं, म्हणजे मतदानाचा टक्का वाढावा. आता तो मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर तो कोणासाठी वाढवायचा? कारण याच्या आधी लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्याबरोबर सत्ताधारी पक्षांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला पूरक आहे असं म्हटलं होतं आणि त्या आकडेवारीतनं सिद्ध पण झालं. बीड हे त्याचं उदाहरण आहे की बजरंग सोनवणे किंवा जे मराठा खासदार निवडून आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटले
त्यांना केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा पाठिंबा झाला. इंटरेस्टिंगली मी जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले, शिरोळ या मतदारसंघामध्ये फिरतो आहे, तर तिथे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा प्रभाव आहे असं दिसतं. म्हणजे मंगळवेढ्यामध्ये की जो भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आहेत समाधान आवताडे यांच्या मतदारसंघाचे त्यांचं स्वतःचं पॉकेट्स आहे असं म्हणून म्हटलं जातं. तिथे सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणतील ते अशा पद्धतीची मतदारांची भूमिका आहे. अशा वेळेला जर त्यांनी आत्ता लोकसभेसारखीच भूमिका घेतली, या 800 जणांचं काय करायचं याबद्दल जर त्यांचा काहीच स्टँड नसेल, तर तो एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पण दबाव आहे. आणि जे महायुतीचे लोक म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीला पूरक आहे, तर ते काही प्रमाणामध्ये खरं आहे असं होईल. कारण जर त्यांनी असं म्हटलं की कारण त्यांचा सगळा आत्ता सुद्धा जी भूमिका दिसते आहे ती पूर्णपणे महायुतीच्या विरोधात आहे. त्यातल्या त्यात श्री देवेंद्र फडणवीस, श्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं आहे की मनोज जरांगे पाटील यांचा पॉलिटिकल स्टँड हा महायुतीचे उमेदवार पाडण्याचाच आहे. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करायचे आणि म्हणून जो प्रतिवाद केला जातो की ह्या महाविकास आघाडीच्या सरकारचं सत्तेवरती येणं जर झालं तर त्यांनी एकदा लिहून द्यावं की ओबीसी समाजाच्या प्रवर्गातच मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होईल, जी की राजकीय भूमिका कुणीही उघडपणे घेत नाही. म्हणजे अगदी श्री शरद पवार यांची बीबीसीची जर मुलाखत आपण बघितली तर त्यांनी पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला उघड पाठिंबा दिला. पण तो पाठिंबा देत असताना मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, पण आरक्षण कसं द्यायला हवं या प्रश्नावर त्यांचं असं मत आहे की आरक्षण हे 50%ची मर्यादा वाढवून द्यायला हवं. म्हणजे ओबीसीतनं आरक्षण द्यायचं नाहीये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांनी तर जाहीरपणे सांगितलंय की ओबीसी प्रवर्गातनं आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला देऊ नये. म्हणजे दोन प्रमुख पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. श्री उद्धव ठाकरे यांनी पण हीच भूमिका घेतलेली की 50% आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि त्यानंतर आरक्षणाचा लाभ द्या. मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की हे सत्तेवरती आल्यानंतर आम्ही यांना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा असं म्हणू. आणि याच्यातला जो सगळ्यात महत्वाचा लसाबी आहे जो राज ठाकरे म्हणतात ते सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षणासंदर्भातला जो कायदा आहे तो कायद्याच्या कसोटीवरती टिकायचा असेल तर ती एक न्यायालयीन प्रक्रिया राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मिळालेले राज्यात मागास आयोगाच्या मार्फत एखादा समाज मागास आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार याच्या परिप्रेक्षामध्येच एखादा समाज हा मागास ठरू शकतो. ही सगळी प्रक्रिया डावलून जर ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा समावेश करायचा असेल तर तशी राजकीय भूमिका कोणीतरी घ्यावी लागेल. ती भूमिका आजपर्यंत तरी प्रस्थापित असलेल्या कुठल्याही राजकीय पक्षानं घेतलेली नाहीये. पण म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांची जी काही राजकीय ताकद निर्माण झालेली आहे ती महायुतीच्या विरोधात आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना दिसते आहे असं म्हणतात. आता प्रश्न एवढाच आहे की हे जे 800 उमेदवार आहेत ज्यांचे अर्ज आले आहेत, 288 विधानसभा मतदारसंघ आहेत, सगळ्याच विधानसभा मतदारसंघातनं अर्ज आले असण्याची दाट शक्यता आहे. कारण रिझर्व्ह कॅटेगरीचे, मुस्लिम समुदायाचे, धनगर समुदायाची सुद्धा बरीचशी मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागतायत असं दिसतंय. या संदर्भातला निर्णय जर त्यांनी आता घेतला नाही पुढच्या 1-2 दिवसामध्ये तर त्यांना लोकसभेसारखाच महायुतीचे उमेदवार पाढा असंच म्हणावं लागेल. पण जर समजा त्यांनी खरोखरच 800 या उमेदवारासंदर्भातला निर्णय घेतला तर तो निर्णय फक्त महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात नसेल तर तो महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये पण असणार आहे. कारण जर अपक्षाला मतदान करायचं असेल तर मग मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारांनाच करायचं असेल आणि ते महायुतीच्या उमेदवाराला पूरक ठरेल. कारण महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला झालेल्या मतविभागणीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पराभूत होऊ शकतात, त्याची दाट शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात अगदी 500, 600, 5000, 10,000 मतामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतो आणि यावेळची लढत तर अधिक घासून पुसून होणार आहे. 2 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. मनोज जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक 2024चा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय असणार आहे. आणि ही ताकद मनोज जरांगे पाटील यांनी कोणतंही राजकीय पाठबळ नसताना निर्माण केलेली आहे. हे त्यांचं कर्तृत्व आहे. पण अर्थात ते कर्तृत्व हे राजकीय यशामध्ये कसं बदलतं याबद्दलचं त्यांचं स्वतःचं आकलन काय आहे तेही पाहणं महत्वाचं आहे. सो थांबूया आपण इथे. आमचे सर्व एक तर तुम्ही युट्यूब चॅनल आमचं फॉलो करायला लागा. एक्स वरती आम्ही आहोत, फेसबुकला आम्ही आहोत. तिथे तुम्ही तुमच्या महत्वाच्या सूचनाही करू शकता. त्या सूचनांचा आम्ही आदर करतो. काही विषय असतील, काही तुम्हाला तज्ज्ञ वाटत असतील की यांच्याबरोबर आम्ही संवाद साधायला हवा, तोही सांगा. थांबूया. धन्यवाद.